आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय ग सरस्वती थांब. पोलीस स्टेशन काय नवीन नसेल तुला बाबा. नवरा फरार आहे तुझा. 50 वेळा यावं लागत असेल चौकशीसाठी. खरं आहे ना? खरंच बोलायचं असेल तर मीही बोलू शकते. आणि एकदा का मी बोलायला सुरुवात केली तर तुम्हाला समोर उभं राहणंही कठीण होईल. काय बोलणार? बोलायला तोंड आहे का तुला? इतक्या वेळा नाक ठेचलं तरी तोरा बघ कसा आहे ते. बोलायला सुरुवात केली तर म्हणे अगं आमच्या पाठीचा खडा ताठ आहे. आमच्या समोर बोलायची हिंमत आहे का तुझी? बोलणार. वेळ आली की नक्की बोलणार. अपमानाची एक एक जखम लक्षात आहे माझ्या. पण आई आहे ना, मुलांसमोर काय आणि कधी बोलावं याचं भान आहे मला. भान ठेवायचं असेल तर बाबाराव खोतासमोर बोलतेस याचं भान ठेव. वेद बाबा ऐका, आपण जाऊया. ऐक ना माझा ऐक. अरे काय ऐकून घेऊ तुझं? ऐक तरी. भांडायची जागा आहे काही दादा? तिला सांग ना मग. अरे त्यांचं ठीक आहे, आपल्याला शोधतं काय? तूच सांग मला. ऐक ना प्लीज. ऐक ना, आपण घरी जाऊन बोलूया प्लीज. हा चल. तुझ्यामुळे विनाकारण पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली मला. अरे पण त्यात चूक काय? वेदची चूक होती आई. नाही दादा, वेदची काहीच चूक. वेद चुकलाय. असा वेदकडे चुका होत नाही दादा. नाही नाही नाही, सहसा नाही चुका होत. अरे हो, पहिल्यांदा का होईना चूक झाली ना त्याच्याकडून. हा बाबाराव खोत आयुष्यात कुणापुढे चुकला नाही. आज पहिल्यांदा तुझ्यामुळे मान खाली घालून पोलीस स्टेशनला यावं लागलं. आणि हो, मी कायम याची बाजू घेत आलोय. तुम्ही मला सांगायची गरज नाही हा किती चांगला आहे ते. हे बघ दादा, एवढा त्रास करून घ्यायची गरज नाहीये. हे बघ, मी असा आहे, मी असाच राहणार. वेद बरोबर होता तेव्हा कौतुक केलंय मी त्याचं. चुकला तर चुकला. त्या काशा